नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्या कॉफी घेऊन रूममध्ये आलेली असते। त्या ठिकाणी आता पार्थसुद्धा असतो, पण पार्थ तिथून निघून गेलेला असतो। तेव्हा आता काव्या ते फोटो फ्रेम बघते आणि तिची इतकी चिडचिड होते की खूपच, कारण तो उभा केलेला असतो। तेव्हा आता काव्यामध्ये पार्थ इकडे बरं, तेव्हा आता काव्य इतक्या जोरात बोलते की डायरेक्ट सगळेजण घरातले जमा होऊन जातात पार्थच्या रूममध्ये। तेव्हा ती म्हणते, ही फोटो फ्रेम कोणी लावली, कोणी ठेवली इथे? किती वेळा सांगितलं की मला ही फोटो फ्रेम इथे नाही, नको हवी आहे, कोणी लावली ही? तेव्हा आता मंजू त्याचा नवरा म्हणतो, मी लावली। तेव्हा आता ती म्हणते, मानिनी म्हणते की मीच सांगितलं होतं त्यांना की इथे ठेवा फोटो फ्रेम म्हणून। तेव्हा आता काव्य तिच्या सासूला म्हणते, मानिनी काकू तुम्हाला किती वेळा सांगू मी की मला हे नको करायचं नाही, असं ठेवायचं नाही, किती वेळा सांगितलं मी? मानिनी काकू आहात ना तुम्ही समजूतदार, मग का समजूत काढत नाहीये तुम्ही त्याची आणि घरच्यांची सुद्धा का समजूत काढत नाहीये? स्वतः काव्य जोरजोरात मानिनीवर ओरडत असते। तेव्हा आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा राग येतो। नंदिनी आता डायरेक्ट काव्याला म्हणते, काव्या काय चाललंय हे? सासूबाई आहेत त्या आपल्या, आपण यांच्याशी सहमत नाही आहोत म्हणून का त्यांचा अपमान करत सोडायचा का काय? हे मी चुकीचं आहे काव्य, हे तू खूप चुकीची वागते आहे। मोठी बहीण आहे मी तुझी, तू जिथे जिथे चुकशील तिथे तिथे तुला मी चूक नक्कीच दाखवेल तुला। आणि तेव्हा आता काव्य तिच्याकडे रागातच बघते, तिलाही खूप राग आलेला असतो नंदिनीचा। पण नंदिनी आता तिला बरोबर समजावत असते, उठसूट काय लावलंय ग तू? थोड्या थोड्या गोष्टीने किती वेळा सांगणार आहेस तू? आणि तुला काय करायचं आहे ना, तू तुझा निर्णय घे, पण याच्यावर त्याच्यावर नको लादू तू, समजलं? असं आता नंदिनी काव्याला ओरडत असते। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।